हाय हॅलो नमस्कार, मी प्रगती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला. त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकते. तेल गरम झाल्याच्यानंतर हे चिकन सुक्का मसाल्यामध्ये चिकन सुक्का बनवतो आहे आपण. त्याच्यासाठी चिकन एवढे घेतलं आहे, अर्धा किलो जास्त चिकन आहे. कांदा बारीक चिरून घेतला होता एक, तो टाकला आहे. कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला. कांदा अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. मग टॉमॅटो टाकायचा आणि टॉमॅटो पण तेल सुटेपर्यंत एकदम छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता आपलं टॉमॅटो एकदम छान तेल सुटलं आहे. तर पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, 2 ते 3 चमचे मी तिखट टाकले. त्याच्यानंतर चिकन मसाला टाकले आणि जे आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं ते टाकले आणि ते चिकन ॲड करायचं आहे. आता याच्यामध्ये मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याला वरती झाकण ठेवून द्यायचं आहे. थोड्या मिनिटांनी झाकण काढून असं चिकन छान मिक्स करून घ्यायचं आहे. परत झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून वाफेवरती छान चिकन शिजेल. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता आता हळूहळू आपल्या चिकनला जे पाणी सुटायला लागलं, त्याचं स्वतःचं जे तेल पाणी जे असतं ते हळूहळू सुटायला लागतं. त्याच्यामध्ये छान चिकन एकदम शिजून रेडी होतं. थोड्या मिनिटांनी चिकन हलवायचं आहे, झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून चिकन एकदम छान शिजून जाईल. असं चिकन शिजतं आहे तोपर्यंत मी मसाला, म्हणजे त्याच्यासाठी जो मसाला आपण वापरायचा आहे ग्रेव्ही, त्याची तयार करते. तर ते आमच्याकडे वाटण वाटतात, म्हणजे गोडा मसाला. त्याची कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर. तर कांदा खोबरं भाजून घेऊन त्याच्यानंतर ते वाटण तयार करतात. आता बघू शकता स्वतःहून चिकनला एवढं छान असं पाणी सुटलं आहे, तेल सुटलं आहे आणि चिकन बहुतेक आपलं होत चाललं आहे. साईडला मी तयारी करून घेते चिकन मसाल्याची. चिकनमध्ये मसाला जो वाटण टाकायचा आहे त्याच्यासाठी मी खोबरं घेतलं 1 वाटी, कांदे घेतले 2 मोठे चिरून, कोथिंबीर, आलं, तोपर्यंत आपल्या इकडे चिकन तयारी होत आहे.
अशा पद्धतीने आपलं चिकन रेडी झालं आहे का बहुतेक.